Good afternoon, everybody. Can you see the PPT? Can you see the PPT? Dipti More, Sharayu, Rutuja. Yes, ma'am. PPT दिसते. Okay. So photovoltaic cell. आपले फोटो काय काय झाले होतं मला आता लक्षात नाही. सोलार सेल काय झालं होतं आपलं? फोटो इलेक्ट्रिकल पिकअप झालंय का? फोटो इलेक्ट्रिकल पिकअप पॅसिव्ह फोटो इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर LDR ऍक्टिव्ह झाले का हे? Yes or no? साक्षी, हिना, ऋतुजा. मेघा, दीप्ती, शरयू. फोटो इलेक्ट्रिकल पिकअप झाले का? फोटो इलेक्ट्रिकल पिकअप झाले का? तुम्हाला काय विचारते मी? हो का नाही? नाही झालं मॅम. ओके. कुठला पार्ट झाला आता मला ते टीचिंग डायरी मध्ये बघायला लागते. तुम्ही उत्तर देणं झालाय. थर्मोकपल काल घेतलं होतं, थर्मिस्टर आणि फोटो इलेक्ट्रिकल पिकअप घेतलं होतं काल. तुम्ही आता नाही म्हणताय तर मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. सो व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिकल पिकअप? फोटो इलेक्ट्रिकल पिकअपच्या ऐवजी आपण तुम्ही ट्रान्सड्यूसर पण म्हणू शकता त्याला. फोटो इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर. सो व्हॉट इज दॅट? इट कन्वर्ट द लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. काय कन्वर्ट करता येते? कन्वर्टिंग लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. That is when light falls on the photosensitive element. जेव्हा लाईट फोकस केली जाते त्या फोटोसेन्सिटिव्ह एलिमेंट वरती इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड. दॅट इज मेजर डायरेक्टली ऑर आफ्टर एम्प्लिफिकेशन. इलेक्ट्रिक करंट हे जनरेट होतो आहे तो आपण मेजर डायरेक्टली करू शकतो किंवा थोडा एम्प्लिफिकेशन करून मग नंतर तो मेजर करू शकतो. फोटो इलेक्ट्रिकल इफेक्ट म्हणजेच काय आहे जे त्या ट्रान्सड्यूसर मध्ये यूज केलेला आहे. फोटो इलेक्ट्रिकल इफेक्ट म्हणजेच काय आहे की इलेक्ट्रॉन्स हे काय होत आहेत इंजेक्शन होत आहेत इलेक्ट्रॉनचं फ्रॉम द मेटल ऑर द सेमीकंडक्टर सरफेस. सेमीकंडक्टर सरफेस किंवा मेटलच्या ह्याच्यातनं इलेक्ट्रॉन्स हे इंजेक्शन होत आहेत. आणि जेव्हा तुम्ही हे कशामुळे होत आहे वेन दॅट सरफेस semiconductor or the metal surface it is illuminated by the light. It is illuminated by the light or any radiation of suitable wavelength. It is illuminated by the light or any radiation of suitable wavelength. ते म्हणजेच काय झालेलं आहे फोटो इलेक्ट्रिकल इफेक्ट झालेला आहे. किंवा मेटल आणि सेमीकंडक्टर सरफेस हे जेव्हा लाईटला फोकस केले जातात तर त्यातनं काय होते इलेक्ट्रॉन्स हे इमिट होतात किंवा इंजेक्ट होतात फ्रॉम दॅट मेटल. सो दॅट effect is nothing but it is called as the photoelectrical effect. So what are the types of photoelectrical transducer? तर पहिलं टाइप आहे पॅसिव्ह फोटोइलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर. पॅसिव्ह फोटोइलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर मध्ये दोन टाइप आहेत, फोटो इमिसिव्ह डिव्हाइस आणि फोटो कंडक्टिव्ह डिव्हाइस. फोटो इमिसिव्ह डिव्हाइस आणि फोटो कंडक्टिव्ह डिव्हाइस आहेत. त्यात फोटो इमिसिव्ह डिव्हाइस मध्ये काय आहे फोटो मल्टिप्लायर ट्यूब यूज केलेला आहे. एक्झाम्पल काय फोटो मल्टिप्लायर ट्यूब. फोटो मल्टिप्लायर ट्यूब म्हणजे नक्की काय असते तुमचं
ग्लास ट्यूब असते आहे आणि त्या ग्लास ट्यूब नॉर्मली आपली ट्यूब कशी असते हॉरिझॉन्टल लेंथला जास्त असते ती ट्यूब आणि ट्यूब मला काय असते एनोड आणि कॅथोड दोन नोड्स असतात आणि कॅथोडला तुम्ही काय केलेलं आहे कंटिन्युअसली लाईट फोकस केलेली आहे त्या कॅथोडवर थ्रू दॅट ग्लास लेन्स. ओके, मग कॅथोडला जर फोकस केलेली आहे तर लाईट तर काय होणार आहे फ्रॉम दॅट कॅथोड देर विल बी इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स and that electrons will be attracted toward the anode. So this flow of electron, it is nothing but it will constitute the current and that you can measure. Okay, मग जेवढा करंट तुमचा करंट फ्लो होणार आहे that is nothing but it will give the how much light intensity light is there. Intensity light ची किती आहे ते तुम्हाला देऊ शकतो. So that is photo emissive device, that is example is photo multiplier tube. म्हणजे तिथं काय होतंय जसं जसं तुमची लाईट फोकस केली आहे त्या कॅथोड वरती कॅथोड मग काय होणार आहे इलेक्ट्रॉन्स हे इमिट होणार आहेत म्हणून इमिशन म्हणतात त्याला इलेक्ट्रॉन्स हे इमिट होणार आहेत त्या कॅथोड वरून आणि ते इट विल बी मुव्हिंग टुवर्ड्स द एनोड सो दिस मुवमेंट विल कॉज इलेक्ट्रिक करंट टू फ्लो. ओके, नेक्स्ट इज व्हॉट फोटो कंडक्टिव्ह डिव्हाइस. फोटो कंडक्टिव्ह डिव्हाइस म्हणजे काय होतोय जसा तुम्ही लाईट फोकस करत आहात तर काय होणार आहे त्याचा रेझिस्टन्स त्या डिव्हाइस मधला चेंज होतो आहे. रेझिस्टन्स चेंज होतो आहे इन्क्रीज होतोय किंवा डिक्रीज काय असेल ते डिक्रीज होणार आहे. सो जर रेझिस्टन्स डिक्रीज होत असेल सो दॅट इफेक्ट इज नथिंग बट इट इज कॉल्ड फोटो कंडक्टिव्ह डिव्हाइस अँड फोटो कंडक्टिव्ह इफेक्ट. त्याला आपण म्हणतो आहे फोटो कंडक्टिव्ह इफेक्ट. मग हे कशामध्ये घेतलेलं आहे LDR. एक्झाम्पल इज व्हॉट लाईट डिपेंडेंट रेझिस्टर. लाईट डिपेंडेंट रेझिस्टर इज अ एक्झाम्पल ऑफ फोटो कंडक्टिव्ह डिव्हाइस. दुसरं जे आहे ते ऍक्टिव्ह फोटो इलेक्ट्रिकल ट्रान्झ्युसर आहे. ऍक्टिव्ह फोटो इलेक्ट्रिकल ट्रान्झ्युसरचा जो प्रकार आहे तो आहे फोटो व्होल्टाइक सेल. एक्झाम्पल इज सोलार सेल. फोटो इलेक्ट्रिकल ट्रान्झ्युसरचा एक्झाम्पल काय आहे फोटो व्होल्टाइक सेल आहे ते आपण सोलार सेल आणि हा LDR आपण इन डीप बघणार आहोत. फोटो कंडक्टिव्ह डिव्हाइसेस मधला LDR आणि फोटो व्होल्टाइक सेल मधला काय आहे सोलार सेल. म्हणजे इथं काय होतंय फोटो व्होल्टाइक सेल म्हणजे काय होत आहे म्हणजे सोलार सेल की लाईट इन्सिडेंट केली की तुम्हाला व्होल्टेज मिळत आहे. यू विल गेट द व्होल्टेज अँड दॅट इफेक्ट इज कॉल्ड फोटो व्होल्टाइक इफेक्ट आणि ती सोलार सेल मध्ये वापरलेली असते. मग आता यामध्ये कसं होत आहे ते आपण बघूया. तर पहिलं आहे फोटो कंडक्टिव्ह डिव्हाइसेस. तर त्यामध्ये फोटो कंडक्टिव्ह इफेक्ट आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं. कुठला इफेक्ट आहे तो लाईट फॉलिंग ऑन द surface of material can provide sufficient energy to cause the electron within the material to break away from that atoms. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या लाईट फोकस करता आहात किंवा फॉल करता आहे कुठल्या मटेरियल वरती LDR च्या मटेरियल वरती सरफेस वरती फॉल करता आहात तर हे तुमचं अरेंजमेंट आहे. लाईट इज फोकस थ्रू द ग्लास ऑन द मटेरियल ऑफ दॅट LDR विच इज मेड. फोकस केलं की त्या मटेरियलला एक सफिशियंट एनर्जी मिळते आहे आणि त्यामुळे ते एनर्जी मिळाल्यानंतर ते इलेक्ट्रॉन्स त्या मटेरियल मध्ये जे असतात ते ब्रेकअप होत आहेत त्यांच्या ऍटम पासून आणि दे विल क्रिएट व्हॉट फ्री इलेक्ट्रॉन्स अँड होल्स आर क्रिएटेड विथिन द मटेरियल अँड कॉन्सिक्वेंटली इट रेझिस्टन्स इज रेड्यूस आणि कॉन्सिक्वेंटली त्याचा रेझिस्टन्स काय होतो रेड्यूस होतो. सो दिस इज नोन ॲज फोटो कंडक्टिव्ह इफेक्ट. This is known as what photoconductive effect. Its resistance is reduced and त्या ह्याला आपण म्हणतो आहे photoconductive effect म्हणतो आहे. मग light dependent resistor is one of the photoconductive cell आहे. Light dependent resistor it is one of the photoconductive cell आहे. कारण की त्याचा रेझिस्टन्स हा काय होतो आहे डिक्रीज होतो आहे. आणि का रेझिस्टन्स डिक्रीज होतो आहे कारण की जेव्हा इलेक्ट्रॉन्स हे ब्रेकअप होतात ऍटम कडनं फ्री इलेक्ट्रॉन्स होत आहेत आणि होल्स तयार होत आहेत आणि त्यामुळे इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो आहे. इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला की तुमचा रेझिस्टन्स ऑफकोर्स काय होणार आहे रेड्यूस होणार आहे. त्यामुळे तो फोटो कंडक्टिव्ह इफेक्ट आहे जो या लाईट डिपेंडेंट रेझिस्टर मध्ये युज केलेला आहे. मग त्याचा हे पॅसिव्ह रेझिस्टिव्ह टाईप आहे. पॅसिव्ह रेझिस्टिव्ह टाईप for its operation the external supply is required. So it is passive resistive. Resistive का कारण की त्याचा रेझिस्टन्स हा डिक्रीज होतो. So this is the symbol of LDR. Next is the working. What will be the working of LDR? LDR is a photosensitive resistor. Photosensitive resistor आहे whose resistance varies with the intensity of light falling on it.
LDRचं वर्किंग काय आहे की तो फोटो सेन्सिटिव्ह रेजिस्टर आहे, म्हणजे फोटो वर त्याचं सगळं हे आहे, सेन्सिटिव्ह आहे. लाईट फोकस केली की त्याचा रेजिस्टर काय होतो, चेंज होतो. सो इट्स रेजिस्टन्स वॅरीज विथ द इंटेन्सिटी ऑफ लाईट फॉलिंग ऑन इट. इट इज ऑल्सो कॉल्ड फोटो रेजिस्टिव्ह किंवा त्याला म्हणतो आपण फोटो रेजिस्टर. मग आता जेव्हा LDR ला काहीच लाईट दिली नसेल, इल्युमिनेशनच केलं नसेल, लाईट LDR इज नॉट इल्युमिनेटेड बाय द लाईट, देन त्यावेळेस त्याचा रेजिस्टन्स हा एकदम हाय असतो आहे आणि त्यावेळेस ग्रेटर दॅन 100 किलो ओम आहे. मग त्या रेजिस्टन्सला आपण काय म्हणतो आहे, डार्क रेजिस्टन्स. सो दिस कॅन बी आस्क्ड फॉर अ MCQ. When LDR is not illuminated by the light, it's having large resistance, and what is it is called? It is called dark resistance. And what is its range? Greater than 100 kilo ohm. What are the characteristics for LDR? तुम्हाला माहिती आहे आता जेव्हा लाईट काहीच नाहीये, मग इंटेन्सिटी जर काहीच नाहीये म्हणजे 0 असेल, त्यावेळेस त्याचा रेजिस्टन्स एकदम हाय असतो. सो दॅट हाय रेजिस्टन्स इज 100 किलो ओम. सो दॅट रेजिस्टन्स इट इज कॉल्ड डार्क रेजिस्टन्स. जेव्हा लाईट फोकस केली जाते म्हणजे लाईट इंटेन्सिटी हळूहळू वाढत जाते, मग त्यावेळेस काय होतंय, करंट फ्लो होतोय त्यामध्ये, म्हणजेच रेजिस्टन्स त्याचा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. रेजिस्टन्स गोज ऑन डिक्रीजिंग. सो दिस इज अ ग्राफ फॉर व्हॉट लाईट इंटेन्सिटी वर्सेस रेजिस्टन्स. मटेरियल कुठले कुठले यूज केलेले आहेत, दॅट इज कॅडमियम सेलेनाइड, कॅडमियम सल्फाइड, लीड सल्फाइड, थॅलियम सल्फाइड. दिस आर द मटेरियल विच इज युज्ड. अँड ऍप्लिकेशन कुठं कुठं आहेत, फोटो इलेक्ट्रिकल ऑब्जेक्ट काउंटर मध्ये आहे, नंतर लाईट इंटेन्सिटी मीटर मध्ये आहे, फोटो इलेक्ट्रिकल रिले किंवा ऑन ऑफ स्विच मध्ये आहे, बल्गर अलार्म मध्ये आहे आणि ऑब्जेक्ट काउंटिंग सिस्टीम मध्ये त्याचा उपयोग केला जातो. सो दिस आर द ऍप्लिकेशन. फोटो इलेक्ट्रिकल ऑब्जेक्ट काउंटर, लाईट इंटेन्सिटी मेजर टू सेन्स द इंटेन्सिटी ऑफ लाईट किती आहे ती, फोटो इलेक्ट्रिकल रिले, रिले जिथं ऑन ऑफ स्विच यूज केले जात आहे, बल्गर अलार्मला आणि ऑब्जेक्ट काउंटिंग सिस्टमला. नेक्स्ट इज अ फोटोवोल्टाइक सेल, म्हणजेच आपला काय आहे, सोलार सेल आहे. व्हॉट इज दॅट फोटोवोल्टाइक सेल? Photovoltaic cell we will see. Solar cell, it is an active photoelectric transducer. तो काय आहे, active photoelectrical transducer आहे. That is conversion of light energy into what? Electrical energy. It is based upon a phenomena called photovoltaic cell. Solar cell मध्ये काय कन्वर्ट केलेलं आहे, कन्वर्ट केलेलं आहे लाईट एनर्जी into what? Electrical energy. But this converging of light energy to electrical energy, it is based upon the phenomenon called as photovoltaic effect. त्या इफेक्टला आपण काय म्हणतोय, फोटोवोल्टाइक इफेक्ट म्हणतो आहे. ओके. मग आता when a semiconductor material are exposed to the light, हे सेमीकंडक्टर, सोलार सेल हे ऍक्च्युअली सेमीकंडक्टर मटेरियलनी बनवलेले आहेत. आणि मग जेव्हा ते लाईटला एक्सपोज केलेले असतात, काय होत आहे, फोटॉन जे काय लाईट मध्ये असतात, दे आर ऍब्झॉर्ब बाय द सेमीकंडक्टर क्रिस्टल. They are absorbed by what? Semiconductor crystal, which causes significant number of free electrons in the crystal. Which causes काय? Significant number of free electron in the crystal. म्हणजेच त्यामुळे काय होत आहे, सेमीकंडक्टर क्रिस्टल मध्ये नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स जनरेट होत आहेत आणि दॅट इज द बेसिक रिझन टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी ड्यू टू फोटोवोल्टाइक इफेक्ट. आणि त्यामुळे तुमचं काय आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आहे. इलेक्ट्रॉन्स तयार झाले, फ्री इलेक्ट्रॉन्स, तिथं तर काय होणार आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. अँड दॅट इफेक्ट इज कॉल्ड एज व्हॉट? फोटोवोल्टाइक. म्हणजेच व्होल्टेज तयार होते. नंतर फोटोवोल्टाइक सेल जनरेट्स अँड आउटपुट व्होल्टेज प्रोपोर्शनल टू द रेडिएशन इंटेन्सिटी. फोटोवोल्टाइक सेल मध्ये जे काय आउटपुट व्होल्टेज जनरेट होत आहे ते प्रोपोर्शनल टू रेडिएशन इंटेन्सिटीला आहे. Photovoltaic cell or solar cell, it is a basic unit of the system where photovoltaic effect is utilized to produce electricity from light energy. Photovoltaic cell or solar cell हे काय आहे, बेसिक युनिट आहे. सोलार सेल हे बेसिक युनिट आहे. नंतर वेर कुठला इफेक्ट यूज केलेला आहे, फोटोवोल्टाइक इफेक्ट आहे, म्हणजे कन्वर्जन ऑफ लाईट इनटू इलेक्ट्रिसिटी, दॅट इज नथिंग बट व्होल्टेज. सो इज युटिलाइज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी फ्रॉम लाईट एनर्जी. मग आपल्याला जिथे जिथे इलेक्ट्रिसिटी युटिलाइज केलेलं आहे, जिथे आपल्याला इलेक्ट्रिसिटी पाहिजे आहे फ्रॉम लाईट एनर्जी, तिथे हे यूज केलेलं आहे सोलार सेल. ओके. Silicon is most widely used semiconductor for constructing photovoltaic cell or solar cell.
मग जे नाईट लॅम्प असतात तुमचे स्ट्रीट्स वरती, काय काय वेळेस तिथे पण सोलार सेल यूज केलेले आहेत, की दिवसभर ते सोलार सेल काय करतायत, एनर्जी घेतायत ह्याच्याकडनं, सनकडनं, आणि नंतर रात्री काय करतायत, दॅट एनर्जी वॉट एव्हर इट इज स्टोर दॅट विल बी कन्वर्टेड इनटू व्हॉट, that is nothing but electrical energy, that is light will be on. So इथं तिथं आपण यूज करू शकतो सोलार सेल. सिलिकॉन इज मोस्ट वाइडली यूज फॉर सेमीकंडक्टर फॉर कन्स्ट्रक्टिंग द फोटोवोल्टाइक सेल और सोलार सेल. कुठलं मटेरियल यूज केलेलं आहे, सिलिकॉन. मग ह्याच्यामध्ये काय होतंय नक्की इथं दाखवलेलं कन्स्ट्रक्शन मध्ये, की तुमचा सेमीकंडक्टर मटेरियल यूज केलेलं आहे. सेमीकंडक्टर म्हणजे काय, एन टाइप आणि पी टाइप हे केमिकली कंबाईन केलेले आहेत टू फॉर्म अ जंक्शन, दॅट इज पी एन जंक्शन. ओके. मग या सेमीकंडक्टरच्या काय आहेत, मेटल कॉन्टॅक्ट केलेले आहेत दोन्ही साईडला. सो दिस इज नथिंग बट द कॉन्टॅक्ट केलेले आहेत ते मेटलने बनवलेले आहेत. आणि नंतर त्याच्यावर अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग केलेलं आहे, म्हणजे हे जे काही सनलाइटचे रेज आहेत ते पुन्हा रिफ्लेक्ट न होण्यासाठी अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग केलेलं आहे. आणि त्याच्यावर काय केलेलं आहे, ग्लास कव्हर पुटअप केलेलं आहे. मग सनलाइटचे जे रेज आहेत ते इथं फोकस केलेले आहेत पी टाइप आणि एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये. मग इथं काय होते आहेत, ड्यू टू दिस what will be the generation, electrons will be generated and they will due to free electrons will be generated and that will be responsible to the current which is flowing through the circuit, and that current it is shown, and due to that you will get what, that is whatever you will get the output voltage that will be proportional to the current value, that is nothing but it will be proportional to what, that is how many number of free electrons will be generated. आणि फ्री इलेक्ट्रॉन्स कशामुळे जनरेट झालेले आहेत, ड्यू टू द रेज ऑफ सनलाइट. इंटेन्सिटी किती आहे त्या सनलाइटची ती तुम्हाला लक्षात येईल. मग इथं तेच लिहिलेलं आहे बेसिक ऑपरेटिव्ह. वेन लाईट एनर्जी फॉल्स अपॉन सेमीकंडक्टर सरफेस इट एक्साइट द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन तयार होत आहेत सेमीकंडक्टर मध्ये. दिस इलेक्ट्रॉन बिकम फ्री इलेक्ट्रॉन्स अँड जम्प इन टू द कंडक्शन बँड बाय क्रिएटिंग द होल इन द सेमीकंडक्टर क्रिस्टल. हे काय, फ्री इलेक्ट्रॉन्स होत आहेत. आणि जेव्हा जेव्हा फ्री इलेक्ट्रॉन्स होत आहेत तेव्हा सेमीकंडक्टर क्रिस्टल मध्ये काय तयार होतात, होल्स. सो दिस फ्री इलेक्ट्रॉन्स अँड होल्स विल एस्टॅब्लिश व्हॉट, करंट, that is called electricity. So in this way solar cell convert what, solar energy into usable amount of electricity. सोलार सेल मेरा बेसिकली सेमीकंडक्टर सिलिकॉन आणि दुसरं कुठलं आहे, सेलेनियम यूज केलेला आहे, मोस्टली वाईडली यूज केलेला आहे. and the conversion efficiency depends upon the intensity of illumination. तुमची लाईटची इंटेन्सिटी किती आहे त्याप्रमाणे त्याचं कन्वर्जन इफिशियन्सी आहे, कन्वर्ट किती करता येते, त्याची इफिशियन्सी काय कन्वर्जनची, मग ती कशावर डिपेंड आहे, इंटेन्सिटी ऑफ इल्युमिनेशन किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ऍप्लिकेशन कुठं आहे, की सोलार सेल हे ग्रुप ऑफ सिरीज, एक सोलार सेल तर आपण नाईट लॅम्प म्हणून यूज करू शकतो. खरं ग्रुप ऑफ सिरीज आणि पॅरलल जर सोलार सेल कनेक्ट केले तर तुम्हाला बॅटरीचे चार्जर म्हणून पण तुम्ही मॅन्युफॅक्चर करू शकता किंवा प्रोड्यूस करू शकता. दे कॅन बी यूज एज अ बॅटरी चार्जर, बॅटरी चार्ज करण्यासाठी. ग्रुप ऑफ सिरीज अँड पॅरलल कनेक्टेड सोलार सेल. नंतर ॲज वेल एज दे आर एक्सटेन्सिव्हली यूज ॲज अ सोर्स ऑफ पॉवर फॉर सॅटेलाइट. सोर्स ऑफ पॉवर फॉर सॅटेलाइट एक्सटेन्सिव्हली यूज केलेले आहेत ॲज अ सोर्स ऑफ पॉवर फॉर सॅटेलाइट. Multiple units silicon photovoltaic devices can be used for sensing light in the application like reading punch cards in data processing industries. Okay, so they are extensively used as a source of power. Power आपल्या सॅटेलाइटला जर पाहिजे असेल तर हे सोलार सेल्स यूज करू शकतो आपण. आणि मल्टिपल युनिट्स म्हणजे एकच सेमीकंडक्टर नाही किंवा मल्टिपल सोलार सेल्स जर तुम्ही कनेक्ट केले, मल्टिपल सिलिकॉन फोटोवोल्टाइक सेल्स, दे कॅन बी यूज टू सेन्स द लाईट. मग लाईट सेन्स कशासाठी, रीडिंग पंच कार्ड्स इन डेटा प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, किंवा आपण जे काय एटीएम स्क्रॅच करतो किंवा काय काय ठिकाणी इंडस्ट्रीज ऍप्लिकेशन मध्ये पंचिंग मशीन असतं आहे, मग तिथं काय काय कार्ड दाखवून आहे का तुमची प्रेझेंटी किंवा अब्सेंटी मागतात, मग ते कार्ड रीड करण्यासाठी तिथं काय केलेलं आहे, सोलार सेल, मल्टिपल युनिट्स ऑफ सोलार फोटोवोल्टाइक सेल यूज केलेले आहेत. मग ती लाईट इंटेन्सिटी सेन्स करतात. जेव्हा कार्ड तुम्ही त्या पंचिंग मशीनच्या पुढे आणता तर तेव्हा ती लाईट इंटेन्सिटी सेन्स करता आहे आणि कुणाचं काय आहे त्याप्रमाणे तुमची अब्सेंटी प्रेझेंटी लागते आहे. So that are the application of what, solar cell. Here with this, so this was the last point about transistor. So we have completed the chapter 7 chapter, that is nothing but the transistor.
ट्रान्झिस्टर मध्ये कुठले कुठले आहेत बिट्स तुम्हाला लक्षात आलेले आहेत का? So that was your 7th chapter, that is transducer. Okay with this? लक्षात आलेलं आहे का ट्रान्झ्युसर हा चॅप्टर? ट्रान्झ्युसर मध्ये आपण काय काय बघितलेले आहे? सिलेक्शन ट्रान्झ्युसर करण्यासाठी कुठले कुठले पॅरामीटर यूज केलेले आहेत, ट्रान्झ्युसरची डेफिनेशन काय आहे, त्याचे एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत. ओके, क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्झ्युसर मध्ये हे एक्झाम एमसीक्यू ला विचारू शकता. पॅसिव्ह म्हणजे काय, ऍक्टिव्ह म्हणजे काय, आणि पॅसिव्हचे कुठले प्रकार आहेत, एक्झाम्पल कुठले कुठले आहेत, ऍक्टिव्हचे कुठले कुठले एक्झाम्पल आहेत. नंतर सिलेक्शन पॅरामीटर काय आहेत, हे सगळे किती पॅरामीटर्स आहेत सिलेक्शन पॅरामीटर्स. नंतर इलेक्ट्रिकल ट्रान्झ्युसरचे ऍप्लिकेशन्स काय आहेत, ऍप्लिकेशन्स काय काय आहेत ओव्हर अदर टाइप ऑफ ट्रान्झ्युसर. मेनली इलेक्ट्रिकल ट्रान्झ्युसर प्रेफर केला जातो. मग एलव्हीडीटी म्हणजे नक्की काय आहे, तो कुठल्या टाइपचा आहे ते माहित असायला पाहिजे. एलव्हीडीटीचं काम काय आहे, काय करतो तो, कुठलं कन्व्हर्जन करतो, लिनियर डिस्प्लेसमेंट इंटू इलेक्ट्रिकल व्होल्टेज. ओके, नंतर ते कसं फॉर्म होत आहे, मग जेव्हा नल पोझिशन असेल तेव्हा तुमचं आउटपुट व्होल्टेज काय, जेव्हा लेफ्ट पोझिशनला असेल तेव्हा तुमचं आउटपुट व्होल्टेज काय, राईट पोझिशनला असेल तेव्हा तुमचं आउटपुट व्होल्टेज काय, हे सगळं काय आहे या एलव्हीडीटी मध्ये आहे. रिलक्टन्स पल्स पिकअप हे तुम्हाला सांगितलं, जसं तुम्ही टार्गेट मूव्ह करचाल टुवर्ड्स अनदर मॅग्नेट, व्हॉट विल हॅपन, द लेंथ ऑफ दॅट एअर गॅप इंक्रीजेस डिक्रीज होती. डिक्रीज झालं की तुमचा रिलक्टन्स हा चेंज होतो, आणि रिलक्टन्स आणि सेल्फ इंडक्टन्स एल मध्ये रिलेशन दाखवायचं आहे, आणि इंडक्टन्स पण त्याचा चेंज होतो आहे. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही टार्गेट डिस्प्लेस करता आहात तेव्हा आउटपुट पल्स किंवा आउटपुट व्होल्टेज जनरेट होत आहे अक्रॉस द कॉइल. So it is called reluctance pulse pickup. Pulse is generated every change in the air gap length. हे सगळे आहे स्ट्रेन गेज. स्ट्रेन गेजचे दोन प्रकार आपण बघितले होते, दॅट इज अनबॉन्डेड स्ट्रेन गेज अँड बॉन्डेड स्ट्रेन गेज. मग अनबॉन्डेड म्हणजे काय आहे, बॉन्डेड म्हणजे काय आहे, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. बॉन्डेड स्ट्रेन गेजचं काय सेटअप किंवा बॉन्डेड स्ट्रेन गेज आणि अनबॉन्डेड म्हणजे काय आहे, दॅट यू मस्ट नो. गॉज फॅक्टर म्हणजे काय आहे हे पण तुम्हाला माहित असायला पाहिजे. पीझिओ रेझिस्टिव्ह इफेक्ट म्हणजे नक्की काय आहे. नंतर हे बॉन्डेड आणि अनबॉन्डेड स्ट्रेन गेज आहे. अनबॉन्डेड आहे आणि अनबॉन्डेड, मग ते बेस मटेरियल कुठलं कुठलं आहे, त्याची डायमीटर किती आहे त्या वायरची, हे सगळं विचारले असतील. आणि स्ट्रेन गेज नंतर जे काही तुम्ही प्रेशर अप्लाय करताय तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळत आहे, तर कसं मिळते, बाय कनेक्टिंग इट टू द विस्टन ब्रिज. वन आर्म ऑफ द विस्टन ब्रिज इट इज कनेक्टेड बाय द स्ट्रेन गेज. नंतर लोड सेल हे एक्झाम्पल आहे बॉन्डेड स्ट्रेन गेजचं, हे माहिती असायला पाहिजे. मग ते कशासाठी यूज केलेलं आहे, एक्स्ट्रीमली हेवी लोड्स मेजर करण्यासाठी, आणि त्यासाठी इथं सेन्सिटिव्हिटी ही 4 पट असते लोडची ऍज कम्पेअर टू नॉर्मल स्ट्रेन गेज. सेन्सिटिव्हिटी 4 पट आहे, कारण की या लोड सेल मध्ये ऍट द बॉटम 4 स्ट्रेन गेजेस हे काय हे केलेले आहेत, त्या बिल्डअप केलेले आहेत. त्या 4 स्ट्रेन गेज मुळे इथे 4 पट सेन्सिटिव्हिटी आहे ऍज कम्पेअर टू अ सिंगल स्ट्रेन गेज, बॉन्डेड स्ट्रेन गेज. आणि त्यामुळे इथं तुमचं जसं तुम्ही प्रेशर अप्लाय करणार आहात त्या स्ट्रेन गेज मध्ये कॉम्प्रेशन आणि इलॉंगेशन होणार आहे, अँड दॅट विल रिझल्ट इन टू व्हॉट, दॅट इज आउटपुट व्होल्टेज. चेंज इन द कॉम्प्रेशन, आणि ते तुम्ही विस्टन ब्रिज मध्ये प्लेस करायचे आहेत. So all that resistance will be replaced by that 4 strain gauge, and if you apply the pressure there will be a change in the resistance, आणि त्यामुळे तुमचं काय होणार आहे, आउटपुट व्होल्टेज तुम्हाला मिळणार आहे. थर्मोकपल मध्ये काय कुठले 3 प्रिन्सिपल तुम्हाला माहित असायला पाहिजे. सीबॅक इफेक्ट म्हणजे काय, पेल्टायर इफेक्ट म्हणजे काय, आणि थॉम्सन इफेक्ट म्हणजे काय, ते थर्मोकपल मध्ये यूज केलेले आहेत. मटेरियल कुठले कुठले वापरतात त्या वायरसाठी, आणि एक जंक्शन म्हणजे हॉट जंक्शन आहे, त्याला आपण काय प्रोव्हाइड करतोय, टेम्परेचर जे काय आपल्याला मेजर करायचं आहे. रेफरन्स जंक्शन म्हणजे कोल्ड जंक्शन. मेटल मटेरियल कुठले कुठले यूज केलेले आहेत त्या वायरसाठी, ए आणि बी वायरसाठी. आणि थर्मोकपल काय करत आहे, टेम्परेचर जे आहे ते कन्वर्ट करत आहे आउटपुट व्होल्टेज मध्ये, जे तुम्ही व्होल्टामीटर किंवा परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइलने मेजर करू शकता. मग हे कशामुळे जनरेट होत आहे, तर 3 इफेक्ट सांगायचे, पेल्टायर, थॉम्सन आणि तुमचा पहिला इफेक्ट सीबॅक इफेक्ट. थर्मिस्टर म्हणजे काय, थर्मिस्टरचे 2 प्रकार काय आहेत, थर्मिस्टर कशावरती वर्किंग आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन काय आहे, मटेरियल कुठले कुठले यूज केलेले, मेटल ऑक्साइड्स यूज केलेले आहेत, मँगनीज ऑक्साइड, निकेल ऑक्साइड, कोबॅल्ट ऑक्साइड, आयर्न ऑक्साइड. नंतर पीटीसी आणि एनटीसी.
पीटीसी आणि एनटीसी आहेत. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट थर्मिस्टर. त्याचे ऍप्लिकेशन्स काय, एनटीसी चे ऍप्लिकेशन्स काय आहेत, मग त्याचं कन्स्ट्रक्शन, मग त्याचं रिलेशन पीटीसी मध्ये रेजिस्टन्स आणि टेम्परेचरचं कसं रिलेशन आहे, लिनियर आहे का नॉन लिनियर आहे ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्याचं इक्वेशन काय येतं, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. मग ग्राफ कसा आहे त्याचा, मग ते आपल्याला माहित असायला पाहिजे. नंतर ऍप्लिकेशन्स कुठं कुठं आहे, टायमिंग डिव्हाइसेस मध्ये, टेलिव्हिजन मध्ये, आणि फ्युजेस आपण रिप्लेस करू शकतो बाय युझिंग पीटीसी थर्मिस्टर. मग कशासाठी, सर्किट प्रोटेक्शन साठी. नंतर एनटीसीचा ग्राफ काय, रिलेशन काय, रेसिप्रोकल आहे, आर आणि टी. म्हणजे टेम्परेचर जसं इन्क्रीज होतं रेजिस्टन्स तुमचा डिक्रीज होतो आहे. मग एनटीसी कुठं कुठे यूज केलेलं आहे, करंट लिमिटर, टेम्परेचर मॉनिटर करण्यासाठी थर्मोस्टॅट आणि ऑटोमोबाईल मध्ये. नंतर फोटो इलेक्ट्रिकल पिकअप, आता जो आपण बघितला होता, तो काय करतोय, लाईट एनर्जी कन्वर्ट करतोय इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. त्याचे टाइप्स कुठले, पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह फोटो इलेक्ट्रिकल ट्रान्सड्युसर. मग फोटो इलेक्ट्रिकल ट्रान्सड्युसर मध्ये दोन प्रकार येतात, फोटो इमिसिव्ह म्हणजे फोटो मल्टिप्लायर टू एक्झाम्पल आहे, आणि फोटो कंडक्टिव्ह म्हणजे एलडीआर आहे. पॅसिव्ह म्हणजे त्याला आहे का नाही एक्सटर्नल पॉवर सप्लायची गरज लागते, आणि ऍक्टिव्ह म्हणजे त्याला एक्सटर्नल सप्लायची लागत नाही. मग फोटो इमिसिव्ह डिव्हाइस फोटो मल्टिप्लायर ट्यूब कनेक्ट केलेला आहे, फोटो कंडक्टिव्हला एलडीआर आहे. मग तो एक्सप्लेन केलेला आहे. एलडीआरचा सिम्बॉल काय आहे, तो कशावरती इफेक्ट वरती बेस आहे, फोटो कंडक्टिव्ह म्हणजे त्याचा लाईट फोकस केली की त्याचा रेजिस्टन्स कमी होतो आहे, म्हणजेच इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो त्यामध्ये. ओके, सो इट इज वन ऑफ द फोटो कंडक्टिव्ह सेल. नंतर एलडीआरचं वर्किंग, डार्क रेजिस्टन्स म्हणजे काय आहे, म्हणजे जेव्हा एलडीआर तुमचा इल्युमिनेशन करत नाही बाय लाईट, इट इज हॅव्हिंग लार्ज रेजिस्टन्स ग्रेटर दॅन 100 किलो ओम, सो इट इज कॉल्ड एज अ डार्क रेजिस्टन्स. आणि जेव्हा तुम्ही लाईट फोकस करता त्याचा रेजिस्टन्स काय होतो, कमी कमी होतो, कारण की करंट इन्क्रीज होतो म्हणून. नंतर मटेरियल कुठले कुठले यूज केलेले आहेत, कॅडमियम सेलेनाइड, कॅडमियम सल्फाइड, लीड सल्फाइड, थॅलिन, आणि ऍप्लिकेशन कुठं कुठं आहेत. नंतर लास्ट आहे फोटो वोल्टाईक सेल. तिथं कुठला इफेक्ट होतो आहे, फोटो वोल्टाईक इफेक्ट आहे, म्हणजे लाईट एनर्जी कन्वर्ट होती इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये किंवा व्होल्टेज मध्ये. मग ते कुठला सेमीकंडक्टर यूज केलेला आहे, सिलिकॉन आहे, सेलेनियम आहे, जे सोलार सेल मध्ये यूज केलेलं आहे. मग त्याचं वर्किंग कसं आहे, हे डायग्राम आहे, त्याचं वर्किंग काय आहे, सेमीकंडक्टर आहे, मग काय होतं, अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग केलेलं आहे, ग्लास कव्हर आहे, मग त्यानंतर काय होतं हे तुम्ही सांगायला पाहिजे. आणि सोलार सेलचे ऍप्लिकेशन्स कुठे कुठे आहेत, बॅटरी चार्जर म्हणून सॅटेलाइट पॉवर देण्यासाठी, आणि रीडिंग पंच कार्ड इन डेटा प्रोसेसिंग साठी, सेन्सिंग लाईट करण्यासाठी मल्टिपल युनिट्स फॉर सोलार सेल कॅन बी यूज. So these are the regarding the 7th chapter, that is nothing but the transducer. Okay with this? Yes, ma'am. Okay. नाही यातले थोडेफार थेरी क्वेश्चन्स असणार आहेत, आणि मेन म्हणजे त्याचं पीटीसी एनटीसी ला तुमचा इक्वेशन्स काय काय आहेत रेजिस्टन्स आणि टेम्परेचरचे. नंतर कुठले कुठले मटेरियल यूज केलेलं आहे, किंवा सोलार सेल हे कुठल्या इफेक्ट वरती बेस आहे असं तुम्हाला विचारू शकतात. ऍप्लिकेशन्स विचारू शकतात, मटेरियल कुठले कुठले यूज केलेले आहेत हे तुम्हाला या चॅप्टर मधून विचारू शकणार आहेत. So the last chapter, that is nothing but 1 minute.
Okay. So the next chapter is introduction to digital electronics. इंट्रोडक्शन टू डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स साठी मी शेअर करते दुसरी स्क्रीन, जरा स्क्रीन शेअर करते दुसरी. मी इथे पीपीटी आणि हे दिलं का हो तुम्हाला, पीडीएफ ट्रान्झ्युसरचं 7 चॅप्टरचं बघा तुम्ही, तुम्हाला मिळालंय का? नाही मिळालं मॅम. ट्रान्झ्युसरचं दिलं सगळ्यांनाच, बघा बघते मी. चालेल, मी आता ट्रान्झ्युसरचं पण डाउनलोड करते आणि नंतर मग तुम्हाला हे करते. आज करते डाउनलोड, मग फक्त डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टरचं एक राहते, ते पण मी करते. आज किंवा उद्या नक्कीच तुम्हाला दोन्ही पण टॉपिकचे हे देते. मी म्हणते दररोज, खरं आज मला वेळ झालेला आज आहे टायमिंग, तेव्हा मी आज नक्कीच तुम्हाला सेमीकंडक्टर प्लस आय विल गिव्ह यू. ओके, व्हॉट आय वॉज टेलिंग अबाउट नेक्स्ट पीपीटी. थांबा 2 मिनिटं. Okay, whatever the next chapter is the digital electronics, that we will see. I will give the PPT now. Wait 1 minute. I will go for the directly. I will go for next. किंवा आपण उद्या स्टार्ट केलं तरी चालेल का? Because we will start tomorrow digital electronics. I have this PPT, but some information in that PPT is remaining. I will update that PPT and then I will start tomorrow. Clear with this? Yes, ma'am. Yes, ma'am. So we will stop here only. And I will stay, by the time I will load the transistor PPT and whatever the आपले जे काय आता लेक्चर झालेले आहेत ते लिंक पण मी डाउनलोड करते, ते तुम्ही बघा तुम्हाला आलेले आहेत का. नेक्स्ट लेक्चरला उद्या मला नक्की सांगा जे आले आहेत का. सो वी विल क्लोज हियर. थँक यू फॉर लिसनिंग. थँक यू.